सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारचा नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। विशेष म्हणजे या गावात सर्व दाखले सर्व कागदपत्र ही ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येतात। मान्याची वाडी जगात भारी अशा घोषणा अगदी लहान लहान मुलं सुद्धा देतात। त्यामुळे आता या वयापासूनच आपली ग्रामपंचायत जगात भारी असणारे अग्रेसर असणारे हे बाळकडू त्यांना मिळतंय। खेडी स्वयंपूर्ण होऊन गावांचा खऱ्या अर्थानं विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाकडून देशातील 2,30,000 ग्रामपंचायतींमध्ये 9 निकषांवर आधारित स्पर्धा घेण्यात आली। भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं देशपातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याची वाडी ग्रामपंचायतीला देण्यात आला। यासह ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्काराचीही मान्याची वाडी मानकरी ठरली आहे। देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला। शाश्वत विकासाच्या 9 संकल्पनांवर आधारित असलेल्या गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधांनी युक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक न्याय व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव व महिला स्नेही गाव या बाबींवर विशेष काम करत मानव निर्देशांक सुधारण्यासाठी ग्रामपंचायतीनं यशस्वी प्रयत्न केले। खरं तर या 9च्या 9 थीममध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायतीनं सातत्यानं काम केले। यामध्ये गावकऱ्यांचं श्रम आणि ग्रामवासियांनी सगळ्या गावकऱ्यांनी जी एकजुटीनं जी चळवळ उभी केली, या चळवळीच्या माध्यमातून या पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचू शकलो। गावातील सर्व प्रकारचे शासकीय दाखले आणि कागदपत्र ग्रामपंचायत ऑनलाईन पद्धतीने करून देते। याकरता ग्रामस्थांच्या घराच्या दरवाजाला QR कोड लावून एकूण कारभार केला जातो। देशस्तरावरील पुरस्कार मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींमधून सरपंच आणि त्यांचे पदाधिकारी गावाची पाहणी करण्यासाठी येत असतात। त्यामुळे गावाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी सर्व गावकरी एकजूट होऊन काम करत असतात। हा पुरस्कार मिळण्यासाठी एकच मुख्य कारण म्हणजे आमच्या गावची गेली 25 वर्षाची एकी असल्यामुळे हा आम्हाला उच्च पदाचा पुरस्कार देशात मिळाला। पण आता आमच्या जबाबदाऱ्या काही इतक्या वाढलेत की हे गाव असंच नेहमी राखण्यासाठी सर्वजण आम्ही हा प्रयत्न करणार आहोत। प्रत्येकाच्या घरावरती QR कोड चिटकवलेला आहे आणि त्या QR कोडद्वारे डायरेक्ट रक्कम जी वसुलीची रक्कम आहे ती डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा झालेली असते। आमची जी ग्रामपंचायत आहे ते दाखले असू द्या कुठलेही असू द्या ते ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सर्व दाखले इथून दिले जातात। गावाच्या एकूण कारभारामध्ये आणि विकासामध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनेच महिलाही सक्षमपणे सहभाग घेत आहेत। स्त्रियांचं मुलींचं आरोग्य आणि एकूणच गावाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्वच्छ पाणी, वैयक्तिक स्वच्छता आणि एकूणच गावची स्वच्छता या बाबींकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं जात आहे आणि यासाठी महिला मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहेत। बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातली महिला ही बचत गटाला जोडलेली आहे आणि आमचा मेन व्यवसाय शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चालू केला आहे। आधी दूध संस्था ही महिलांचीच आहे आमची। आम्ही बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा मुरा म्हशी पण आम्ही हरियाणावरून आणलेल्या होत्या आणि आता म्हणजे दुग्ध व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धती। सुरुवातीला आमच्या गावातून संकलन फक्त 50 लिटर होते ते आता 500 लिटरवरती गेलेलं आहे आणि अगदी उत्तम प्रकारे दूध संस्थेचा व्यवहार पण चालू आहे। भावी पिढी ही देशाचा आधारस्तंभ असते हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत लहान मुलांना गावाच्या विकासाच्या गंगेमध्ये सहभागी करून घेते। त्यासाठी गावांमध्ये बालसभा घेण्यात येते आणि बालकांच्या गावाविषयी आणि स्वतःच्या काय अपेक्षा आहेत ह्या जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो। आमच्या गावात वेळोवेळी बालसभा भरवली जाते। ज्या आम्ही गोष्टी सांगतो त्या आम्हाला लगेच गावात उपलब्ध होतात। देशात भारी मान्याची वाडी अशी घोषणा देत लहान मुलं आपला आनंद साजरा करतात। एकूणच देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार मिळवून या ग्रामपंचायतीनं देशातील सर्वच ग्रामपंचायतींसमोर एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे, सातारा।
मंडळी, कुठेही जाऊ नका. एका छोट्याशा विश्रांतीनंतर